सर्वांचे आभार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. जोडता आधार असलेले शब्द मन जोडता असे वचनाच्या आधार देऊन खऱ्या अर्थानं लोकशाहीची मूल्य आमच्यामध्ये रुजवण्यासाठी आदरणीय पाटील सरांनी या ठिकाणी स्पष्ट केलं. म्हणून मी त्यांचं हार्दिक आभार मानतो. यानंतर आदरणीय भरतशेट्टी सरांनी या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. शिव बसव लिंगाय नमः. तर या ठिकाणी आपण प्राध्यापक भीमराव पाटील सरांचं जे व्याख्यान आहे की वेळेचं बंधन होतं पाटील सरांवर. जवळपास तास दीड तास बसव साहित्यावर बसवेश्वर आणि लोकशाही मूल्य विषय एकदम क्लिअर आणि स्पष्ट होतं. आता स्वतः मी प्राध्यापक असल्याने माझा विषय वेगळा होता, परंतु बरेचशा गोष्टी या ठिकाणी आम्हाला ऐकायला जयंती उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आभार करतो. आणि एक शरणी या ठिकाणी पुढच्या वर्षी व्याख्यान देणार आहे. ती शरणीला मी पुढे बोलवतो. प्राध्यापक पाटील सरांना विनंती करतो ती शरणीचे बसवंती म्हणून मी आहे. तर बसवाचं जे वचन आहे सांगितले आहे ते पुढच्या वेळी या ठिकाणी ते आवर्जून व्यक्त करेल. मी सन्माननीय पाटील सरांचं तत्वाने प्रेरित होतं. बसवण्याला जे हवं होतं ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत अंजना गायकवाड. आंबेडकर साहित्य अभ्यासक. मला वाटतं श्रीशैल लातूर मामा कलियुगातले बसवणं मला आणलं नाही तुम्हाला. एवढं मोठे मूर्ती वाटप करणं आणि एवढ्या लोकांना एकत्रित करणं वास्तव लिंगायत समुदाय आश्चर्य वाटते आपले एकत्र येत नाही. पण तो श्रीशैल लातूर मामाने या ठिकाणी बनवण्याचं जे कार्य आहे आपल्या सर्वांचे साक्षी या ठिकाणी करतात. त्या मामाचं या ठिकाणी आपण करतो. परंतु अध्यक्ष अंजना गायकवाड यांना अध्यक्षपद दिलं. वास्तविक त्यांचं या ठिकाणी बहुबोल मार्गदर्शन आपल्याला झालं. त्या ताईच्या या ठिकाणी आपण करतो. त्यानंतर बसव प्रचारक सौ मीनाक्षी खळगे मॅडम बसव वचन या ठिकाणी झालं. त्यांचे मी या ठिकाणी आपण करतो. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत की या ठिकाणी धनगर समाजाचे नरेंद्र काळेसाहेब आहेत. आजच त्यांचा वाढदिवस आहे आणि या उत्सवाचा आज त्यांचे ते अध्यक्ष आहेत. आणि अध्यक्ष झाल्यानंतर मला वाटतं पहिल्यांदा आपल्याला विरोधी पक्षाचा नेता म्हणून आजच त्यांचं नाव घोषित झालेलं आहे. त्या जोरदार काळापासून नरेंद्र काळेसाहेब या ठिकाणी कौतुक करूया. असे नरेंद्र काळेसाहेब या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभले त्यांचे या ठिकाणी आपण करतो. तसेच नरेंद्र काळे या सूत्रसंचलन करणारे उपाध्यक्ष सन्माननीय शिवानंद भरले सर अत्यंत सुंदर इतर त्या ठिकाणी सूत्रसंचलन केले. त्यानंतर बसवप्रेमी सर्व बंधू भगिनींचं या ठिकाणी आवाहन करतो की संख्या कमी का असेना आपण गर्दी केलेली नाही, परंतु गर्दी लोकांना काम होत नाही. उद्याच्या घटनांसाठी आपण अवश्य उपलब्ध राहावं आणि आपल्या सर्वांचं बंधू भगिनींचं त्या ठिकाणी मी मनपूर्वक आवाहन करतो. यानंतर एक छोटासा वचन होईल आणि वचन सैनिक कार्यक्रम ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಅವರು ನಿಮಗೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನುಭವದ ಅಡುಗೆಯನ್ನ ಮಾಡಿ ಉಳಿಸಿದ್ರು. ಈ ಅನುಭವದ ಅಡುಗೆ ಉಳಿಸಿದಾಗ ನಿಮ್ಮ ಜ್ಞಾನ ಅಂದ್ರೆ ನೆತ್ತಿ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಊಟ ಮಾಡಿದಾಗ ಹೊಟ್ಟೆ ನಿಂತು ಆ ಥರ ಅವರ ಅನುಭವದ ಮಾಡಿಯಿಂದ ನಮಗೆ ಜ್ಞಾನದಿಂದ ನಮ್ಮದು ಬೆಲೆ ಕೊಡೋದು ನಿಜ. ಅದನ್ನ ನಾವು ಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಕ್ರಿಯೆ ಎರಡು ಒಂದಾದಾಗ ಮಾತ್ರ
यानंतर सन्माननीय सत्कार या ठिकाणी करावं. विरोधी पक्षनेता सन्माननीय नरेंद्र काळेसाहेबांना विनंती करतो, ते संस्थेचे अध्यक्ष आहेत. या ठिकाणी दिवाणी साहेबांचा सत्कार संपन्न झालेला आहे. यानंतर मी शिवकार या मंडळाचे जे उपाध्यक्ष आहेत शिवानंद भरले सर यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. यापुढे यांच्याकडून विभागीय नियंत्रक परिवहन मंडळ श्रीनिवास जोशी साहेबांच्या या ठिकाणी सत्कार होत आहे. यावर्षी 51 मूर्तीचं जे वाटप आहे सन्माननीय मामांच्या हस्ते मामांच्या कार्यामध्ये या ठिकाणी हे सर्व संपन्न होत आहे. त्या हतर मामांच्या या ठिकाणी सत्ता आहे. जांब खुर्द तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील आहेत आई सौ भगीरथीबाई व वडील बळीराम कर्णे या कायकनिष्ठ शरण दाम्पत्य शेतकरी कुटुंबात 17 ऑक्टोबर 1984 ला त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यात ते एकटेच उच्च शिक्षित आहेत. MA अर्थशास्त्र प्रथम श्रेणी, MJ अँड MS प्रथम श्रेणी, BEd विशेष प्रावीण्य, MA राज्यशास्त्र या पदव्या त्यांनी संपादन केल्या आहेत. महात्मा बसवण्णा छत्रपती शिवराय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर ते व्याख्यान देत असतात. शालेय जीवनापासून त्यांना वक्तृत्व कलेविषयी विशेष आवड होती. शालेय व महाविद्यालयीन जीवनात विविध वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन व नाट्य स्पर्धेत विविध पारितोषिके, NSS, संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाद्वारे सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. प्राध्यापक श्याम मानव पुणे यांच्या व्यक्तित्व विकास कार्यशाळेत ते सहभागी आहेत. राज्यस्तरीय अर्थशास्त्र परिषदेत ते सहभागी आहेत. मनोरंजनातून प्रबोधन या शीर्षकाखाली 100 शाळेत विद्यार्थ्यांचे प्रबोधन, नसीब मला जगायचंय, मी वेडा का झालो या स्वलिखित कथाचे विविध ठिकाणी त्यांनी सादरीकरण केलेले आहे. ग्लोबल व्हिजन संस्कार केंद्राच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात 1000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन ते करतात. यशवंत महाविद्यालय नांदेड 2008चा अष्टपैलू व्यक्तिमत्व व मराठवाडा युवा वक्ता 2011 हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. मराठा सेवा संघ पुरस्कृत गुणवंत विद्यार्थी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. जगद्गुरु तुकाराम साहित्य परिषद शाखा नांदेड उपाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. आदी अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. महात्मा बसवण्णा की जे व्याख्याते आहेत, किती त्यांनी केलेलं आहे, कार्य केलेलं आहे, त्यांचं व्यक्तिमत्व काय थोडंसं आपण जाणून घेऊया. छत्रपती शिवराय व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह परिवर्तनवादी बहुजन नायक व समाज सुधारकांच्या जीवन कार्यावर आधारित महाराष्ट्रात 500पेक्षा अधिक व्याख्याने त्यांनी दिलेले आहेत. यशोदीप या यशवंत महाविद्यालयाच्या वार्षिक अंकातून त्यांनी लिखाण केलेलं आहे. दैनिक नांदेड आज या दैनिकात उपसंपादक म्हणून ते उल्लेखनीय कार्य सध्या 2013 पासून मास्टर दीनानाथ मंगेशकर कनिष्ठ महाविद्यालय सोमठाणा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे अर्थशास्त्र विषयाचे ते प्राध्यापक आहेत. ओळख आपण त्यांच्या व्याख्यानातून परत आपण बघणार आहे. मी करणे सर, माझे मित्र एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी साहेब, या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष परमशेट्टी सर, दुसरे मित्र शिवानंद भरले गुरुजी, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, बसवेश्वरांचे विचार जनसामान्यांमध्ये रुजवावेत या भावनेतून श्रीशैल मामांनी 2014 पासून मंडळाची स्थापना करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी 21 मूर्ती दिल्या आणि यावर्षी 51 मूर्ती दिल्या. विचार बसवेश्वरांचे किती आहेत, कसे, पण अनुभव मंडप कसा आहे, शरणीचं कार्य कसं आहे, आणि बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये जे
विचार लोकांपुढे मांडलेले आहेत. समानतेचा विचार आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा आहे. त्या काळात विधवेचं लग्न करणं म्हणजे सगळ्यात मोठं त्यांचं कार्य होतं. बसवेश्वरांचे विचार आजच्या 21व्या शतकात सुद्धा त्या काळातले विचार आजही लागू पडतात. म्हणजे किती पुढच्या विचाराचं हे व्यक्तिमत्व होतं हे आपल्याला कळून चुकेल. मी श्रीशैल मामाचं, नरेंद्र काळेंचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो एवढ्यासाठी की ते प्रयत्न करतायत. मुद्दाहून आज उपस्थित असलेले आपले एसटी महामंडळाचे जोशी साहेबांचंही मी आपल्या सगळ्या मंडळाच्या वतीनं स्वागत करतो. खास आवर्जून ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मामा, अशा पद्धतीनं आता हे धुळे सोलापुरात आलेलं आहे हे आपल्याला अजून मोठ्या प्रमाणात सगळीकडे न्यायचं आहे. गावात मंडळाची मिरवणूक निघते आणि तेवढ्या पुरतच मर्यादित ते कार्यक्षेत्र झालेलं आहे. आता आपण हे धुळे सोलापुरात सुरुवात केलेलं आहे. तुम्ही हातुरे वस्तीला करताय. आता तालुक्यांनी आणि गावागावांनी आपल्याला हे विचार न्यायचे. खूप शहाण्या लोकांपर्यंत विचार पोहोचवायचं फार अवघड असतंय. खेडेगावात न कळणाऱ्या माणसाला सांगितलं तर ऐकून घेतलं. आपण सगळे इकडे सुशिक्षित लोक आहोत आणि सुशिक्षित लोकांना सांगणं फार अवघड असतं. खरंच अवघड आहे. आमचे विचार काय ते तुम्ही ऐकून घ्या असं लोक म्हणतात. तुमचे विचार नंतर बघू. नवरा बायको दोघं होते, अगदी सुशिक्षित, खूप उच्च शिक्षित होते, अत्युच्च शिक्षित. त्यांचं भांडण झालं. तर सोडवणार कोण नवरा बायकोचं भांडण? आणि त्यात परत सुशिक्षित, खूप शिकलेले. मग दोघांमध्ये तडजोड झाली. दोघांनी लिहून ठेवायचं काय असेल ते काम. मला टॉवेल, चहा तयार करून ठेवू, आंघोळीला जायचे असं नवऱ्याने चिठ्ठी ठेवायची. उपीट तयार आहे, नाश्ता तयार आहे असं बायकोन लिहून ठेवायचं. मग बायकोला एके दिवशी पहाटे 5 वाजता जायचं होतं. मग तिनं उशीखाली लिहून ठेवली, उद्या पहाटे 5 वाजता मला उठवा. मग 6:30 वाजता जाग आली तिला. ती भांडाली नवऱ्याची. बोलणं बंद होतं. मग आता भांडायचं कसं? पण सुरू झालं भांडण. भांडणाच्या माध्यमातून बोलणं सुरू झालं. मग तिने विचारलं, मी लिहून ठेवले ते पहाटे 5 वाजता मला उठवा म्हणून. मग नवऱ्याने सांगितलं, बघ तिथे उशीखाली त्याने लिहून ठेवलं होतं पहाटे 5 वाजता उठ म्हणून. असे सुशिक्षित लोकांपर्यंत आपण पोहोचणं फार अवघड आहे. पण हे काम आपण करताय त्यामुळे तुमचं खरंच कौतुक आहे मामा. तुम्ही कुणी आपल्याला ढकलावं म्हणून वाट बघितली नाही. स्वतःहून उत्स्फूर्तपणे तयार झालात. गावात एका मोठ्या अगदी एका मुलाचा सत्कार होता, तरुणाचा. खूप मोठा सत्कार होता. सगळं गाव जमलं होतं. सगळेजण त्याला हार घालून सत्कार करत होते. विहिरीत पडलेलं मूल त्यानं वाचवलं होतं. विहिरीतनं काढलं होतं बाहेर म्हणून सत्कार करत होते. आणि त्या सत्काराला प्रचंड गर्दी झाली ती. मग सगळ्यांची भाषणं वगैरे झाली. आणि मग तू तर सांग म्हणजे आता तुझं काय अनुभव काय आहे, कसं काय मुलाला कसं काढलं काय. त्याने विचारलं, पहिल्यांदा मला ढकललंय कोण ते सांगा म्हणलं. तुम्हाला तर कोणी ढकललं नाही, तुम्ही स्वतःहून करताय. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आहेत. पुढे ढकलायची का वेळ आला तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही अक्कलकोटचे आहोत. का विसापूर हे आम्ही पाठीशी आहोत. तेवढंच काम आहे आपलं. बरं ठीक आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. चांगलं काम करताय. ह्या विचारांची खरोखरच आजच्या काळात सुसंगत आहे आणि गरज आहे. म्हणून हे विचार आता प्रगल्भ असलेल्या लोकांना सांगायची गरज आहे. आणि आज ती गरज निर्माण झाली. तुम्ही ते करताय. तुमचं अभिनंदन. तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन. नरेंद्र काळेचं विशेष अभिनंदन. 2017 जवळ आहे. खूप लोक कमी पळतात, त्यांना पळवावं लागतंय आम्हाला. पण ह्याला थांबवावं लागतंय. खूप पळतोय असा माणूस आहे. त्यामुळे त्याला अनेक वेळा घरी जातो, सांगतो, भेटला की बोलतो. थोडं फास्ट कमी करा. आता 2017 आहे, काळजी करू नका. त्याच्याही मागे आम्ही आहे. कोणी काय का करणार. आता जर विरोधी पक्ष नेता झालाय तर असं दुपारीच सांगितलं, गाडीत हवेच जायचं नाही. आपल्या वार्डात फिरताना जमिनीवरच तिकडं ऑफिसला कॉर्पोरेशनला जाताना गाडीत जा. त्या गाडीच्या वापराला तिकडंच जा म्हणजे लोक. आतापर्यंत अनुभव आहे. त्यामुळं आपण लोकांमध्ये राहणार आहे आणि त्याच्यात त्या मातीतला अंगमातीतला गुण आहे त्याचा लोकांमध्ये मिसळण्याचा. आणि हे विचार अंगीकारून आपण जर पुढे चाललो तर निश्चितच आपला विकास आहे. धन्यवाद. परंतु खेडगी महाविद्यालयामध्ये प्रमुख गेस्ट म्हणून आम्ही बोलवलो होतो. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये फार सुंदर बोलत होते. बोलण्यासाठी बरंचसं आहे आणि नेहमी पळणाऱ्याच्या पाठीमागे ते सदळ साथ असतात. आणि ज्यांच्याकडे कुठलंही काम घेऊन गेलं, वेळोवेळी आम्ही सकाळला जात असतो, काही बातम्या देत असतो, पण तो वेळोवेळी त्या बातम्याचे आवर्जून त्यांनी खास करून ते बातम्या लावत असतात. असे आमचे अध्यक्ष सन्माननीय दिवाळी साहेबांचं मी या ठिकाणी आभार करतो. यानंतर मी सन्माननीय प्रमुख अतिथींना विनंती करतो की आपण बसवेश्वरांचा जे विचार आहे त्या ठिकाणी व्यक्त करावा.
दुसरे पुष्प गुंफण्यासाठी मला आपण बोलवलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले विभागीय नियंत्रक राज्य परिवहन मंडळाचे सन्माननीय श्रीनिवास जोशी साहेब, सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट सरोजिनी तमसेट्टीताई, त्यासोबतच ज्यांच्या विनंतीस मान देऊन आपण सर्वजण आलेले आहात आणि आताच त्यांच्या कार्याचा गौरव शब्दसुमनाने झालेला आहे असे सन्माननीय श्री शैल्य मामा हातुरे, संस्थापक तथा समस्त पदाधिकारी व संचालक या सर्वांचंच मी अभिनंदन करतो, कारण आपण समतेच्या तत्वाची पेरणी करण्यासाठी या बसवज्योत व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे आणि समता प्रस्थापित करायची असेल तर महात्मा बसवण्णाचा विचार किती प्रेरणादायी ठरू शकतो या संदर्भातला विचार घेत असताना तसं मला जो विषय देण्यात आलेला आहे 21व्या शतकाचे प्रेरणास्त्रोत जगज्योती महात्मा बसवण्णा याच विषयाला अनुसंगून मी माझी मांडणी करणार आहे. निश्चितच महात्मा बसवेश्वर हे बहुअंगी व्यक्तिमत्व आहे. अशा पद्धतीनं विषम पद्धतीनं विभागले गेली होती. त्याच्या पुढे जाऊनही देवदेवता असेल, भूत पिशाच असेल, नरक स्वर्ग असेल, पाप पुण्य असेल, याच्या खाली पूर्ण बहुजन समाज पिसलेला होता. शूद्र समाजाची तर अत्यंत दैनंदिन अवस्था होती. त्यांच्या दुःखाला परिसीमाच नव्हती. एखाद्या तळ्यामध्ये मांजर पडलं, एखाद्या तळ्यामध्ये कोणत्याही प्राण्याने पाणी पिलं तर त्या तळ्याचं पाणी बाटल्या जायचं नाही, परंतु त्याच तळ्यामध्ये एखाद्या शूद्र समजल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या हाताच्या बोटाचा स्पर्श जरी झाला तर पूर्ण तळं बाटल्या जायचं, मग ते पवित्र करण्याचा कार्यक्रम व्हायचा. अशा पद्धतीनं एक बिकट परिस्थिती होती, एक अंधारमय परिस्थिती होती. सगळी जनता आत्मभान विसरलेली होती, स्वाभिमान विसरलेली होती आणि अशा वेळेस प्रत्येकाला असं वाटत होतं कुणातरी क्रांतीसूर्याचा जन्म झाला पाहिजे आणि नेमकं तेच झालं. इथं समाज व्यवस्था बदलण्यासाठी, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला धक्के देण्यासाठी कुणातरी महापुरुषाला येणं गरजेचं होतं. भारतखंडावर कोण इथली समाज व्यवस्था बदलणार होता, कोण स्त्रियांना मुक्तीचे पंख देणार होता, कोण विषमतेने बरबडलेली समाज व्यवस्था इथे उलथून टाकणार होता, कोण इथे 18 आरोतेदार आणि 12 बलुतेदारांना घेऊन खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्याची बीज पेरणी करणार होता, कोण इथे जातीयतेचा महाकाय जो फेकून देणार होता, खऱ्या अर्थाने कोण इथे भारतखंडावर संबंध मानव जातीच्या कल्याणासाठी जन्म घेणार होता. अक्षरशः नियतीलाही कापड फुटावं, धरतीलाही भीती वाटावी, आभाळालाही भेगा पडाव्यात अशा पद्धतीची परिस्थिती 12व्या शतकात होती. अक्षय तृतीयाचा दिवस होता आणि त्या दिवशी ब्राह्मणवाड्यामध्ये एक गाय मरून पडलेली होती. ते गाय बाहेर काढून टाकण्याचं किंवा गावाच्या बाहेर नेऊन टाकण्याचं काम एका अस्पर्श मुलाला देण्यात आलं. तो मुलगा गावाच्या मध्यभागी आला. त्या गायीचे दोन्ही पाय सोलीने बांधले आणि ती सोल आपल्या गळ्यामध्ये अडकवली आणि त्या गायीला मुख्य रस्त्याने तो घेऊन गावाच्या बाहेर जायला लागला. जसं तो गावाच्या बाहेर जात होता एका मोठ्या वाड्याच्या जवळ आला. अक्षय तृतीयाच्या दिवशी नेमकं त्या वाड्याच्या जवळ आल्यानंतर त्यांना वाड्यातून काहीतरी कुजबूज ऐकू येत होती, काहीतरी वेगळं ऐकायला येत होतं. ओम भूर्भुवस्सुवः पितृवरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. अस्पष्ट आवाज होता. अस्पर्श मुलाला कळत नव्हतं की नेमकं काय आहे, जाणीव होत नव्हती आणि ते ऐकण्यासाठी त्या मुलाने ती गाय त्या भर रस्त्यावर तिथे ठेवली आणि त्या आवाजाकडे त्याने खूच केली. त्या वाड्याच्या जवळ गेला. तो वाड्याच्या जवळ गेल्यानंतर पुन्हा आवाज येत नव्हता. तो अंगणात गेला, वसरीत गेला आणि अक्षरशः घरामध्ये गेला. तिथे काही पुरोहित मंडळी बसलेली होती. यज्ञ चालू होता, काहीतरी चालू होतं. या मुलाने आतापर्यंत हे कधी ऐकलं नव्हतं, हे कधी पाहिलं नव्हतं आणि नेमकं तेच पाहण्याची औत्सुकता त्याच्या मनाला लागली होती. तो जवळ जाऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने तो गायला लागला आणि ते म्हणायला लागला, प्रयत्न करायला लागला, समजून घ्यायला लागला आणि हे सगळं करत असताना एका पुरोहिताची नजर त्या स्पर्श मुलावर गेली आणि त्याने अख्खं घर डोक्यावर घेतलं. धर्म बुडाला. जसं धर्म बुडाला असं म्हटलं तेव्हा पुरोहितांनी सगळ्या त्या मुलाला पकडलं आणि त्या पकडलेल्या मुलाला घेऊन आले माजीराजकडे. माजीराज म्हणजे महात्मा बसवण्णाचे वडील. त्या काळामध्ये ते न्याय निवाडा करायचे. ते पुराधिपती होते. न्याय निवाडा करण्यासाठी त्यांच्या समोर काही एवढी चूक केली म्हणून याला एवढा मोठा गुन्हा त्यांच्या मनाला पटत नव्हतं, पण धर्मव्यवस्था सांगत होती. त्याच्या पुढे कुणाला जाता येत नव्हतं. बहिष्कृत टाकण्याची भीती होती. म्हणून त्याने आता तो गुन्हा जो झाला ना, तो गुन्हा मंजूर करण्यासाठी किंवा तो सांगण्यासाठी निश्चितच त्यांनी असे ओठ दोन वर करतात. त्यांच्या घरातून एक सेवक पळत येताना दिसला. तो सेवक आला आणि बोलता झाला, महाराज 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 आपल्याला पुत्र रत्न जन्मास आला. पंचक्रोशीमध्ये आनंद झाला. जमलेल्या लोकांना पण आनंद झाला आणि माजीराजांना तर प्रमानंद झाला. माजीराज उद्गारले. जमलेल्या पुरोहितांच्या समोर ते बोलायला लागले की बाबांनो, धर्म असं सांगतो निश्चित कायद्यामध्ये गुन्हा आहे. या मुलाने गुन्हा केलाय, याला शिक्षा झालीच पाहिजे, पण तोच धर्म, तोच
सांगतो की जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो तेव्हा दुसऱ्याला दुःख देण्याचा कधी मात्र आम्हाला अधिकार नाही. आज आम्हाला पुत्र प्राप्ती झाली, आम्हाला मोठा आनंद झाला आणि म्हणून मी अस्पर्श मुलाने केलेला गुन्हा माफ करतो आहे. जसं माफ करतो आहे जी घोषणा केली त्या अस्पर्श उद्धारक दीनदलितांचा कैवारी एका युगपुरुषाचा जन्म झाला. त्या युगपुरुषाचं नाव आहे जगज्योती महात्मा बसवण्णा. म्हणजे अस्पर्शांचा उद्धार करण्याचा विडाच माझ्या बसवांनी उचलला होता आणि सुरुवातही तशीच झाली. तोच लहानपणीचा बसव पुढे दीनदलित बहुजनांचा बसवण्णा झाला. तोच बसव पुढे जगा देशाचा महात्मा झाला. तोच बसव पुढे जगाचा जगज्योती झाला आणि तोच बसव आम्हा लिंगायताचा बाप बसवेश्वर झाला. हम नन्हे मुन्ने बच्चे है बसव तेरी संतान, देश के खातिर जान गवा दे कर दे सब कुर्बान. शिक्षा दीक्षा हमको देकर बसव ने उपकार किया, शिक्षा दीक्षा हमको देकर बसव ने उपकार किया. शोषित वंचित दलितों को तुमने ही अधिकार दिया. बसव के पथ पर चल मिलता है संयम, बसव के पथ पर चल मिलता है संयम. स्वतंत्र समता बंधुता पावन अपना नारा है, लिंगायत धर्म तत्वज्ञान ही इस युग का सहारा है. बसव ध्वज के झंडे की अब गिरना पाए शान, हम नन्हे मुन्ने बच्चे है बसव तेरी संतान. आणि म्हणून या बसववादी विचाराने जात असताना हा लहानसा बसव बागेवाडीच्या अंगणामध्ये खेळायला लागला. लहानपणी चुनुकता दाखवायला लागला, चिंतन करायला लागला, बाराखडी गिरवायला लागला, एक एक अक्षर बोलायला लागला. त्यांचं ते बोबडं बोल सुद्धा समाज व्यवस्थेला धडा शिकवणारं होतं. समाजामध्ये चिंतन करत असताना तो पाहत होता की समाजाची व्यवस्था कुठेतरी बिघडलेली आहे. या समाजामध्ये मोठं परिवर्तन आणण्याची गरज आहे. छोटेपणीच तो अनेक प्रश्न विचारून बंडावून सोडायचा, अनेक जणांना पळता थोडी करायचा. एकदा सांगलं की समजून घेण्याची प्रक्रिया माझ्या बसवांनाची होती. अत्यंत तलक बुद्धीचा हा बसव भल्या भल्यांना प्रश्न विचारायचा. त्या काळामध्ये प्रश्न ती मोठी होती, आज कदाचित आपल्याला ती सुल्लक वाटतील, पण त्या प्रश्नाचं उत्तर आजही 21व्या शतक शोधता आहे. आणि मग 21व्या शतकाला जर त्या समस्येचं उत्तर पाहिजे असेल तर 12व्या शतकामध्ये माझ्या बसवण्णाच्या विचाराचा अभ्यास करावा लागेल. कारण 12ला उलट केलं की 21 होतं आणि आजच त्या विचाराची गरज आहे या देशाला. आणि मग नेमकं तेच झालं. पहिल्या श्रोत्याने आपल्या आईला प्रश्न विचारला, आई प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी, असं तू म्हणतेस ना? हो, ईश्वराने सगळ्यांना जन्म दिला. मग आई माझ्याच सोबत असलेला माझ्या वयाचा असलेला चाम नावाचा चांबाराचा मुलगा गावाच्या बाहेर का राहतो आई? माझ्याच वयाचा माझ्याहून अजून लहान असलेला एक मांड नावाचा मुलगा बाहेर का राहतो आई? अरे ही तर ईश्वराची मुलं ना. मग मी इथं गावात आहे, काही माणसं गावात आहेत, काही माणसं गावाच्या बाहेर गाव कुसाच्या बाहेर राहतात का? लिंगभेद का केला जातो? स्त्रियांवर एवढे अन्याय अत्याचार का केले जातात? छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विटाळ म्हणजे काय नेमकं, सोहळं म्हणजे काय नेमकं, या गोष्टीवर विचार करत असताना आईला सुद्धा निशब्द करण्याची ताकद अक्षरशः लहान वयामध्ये बसवामध्ये आली. पण समाज व्यवस्था उत्तर देत नव्हती. म्हणून त्यांनी ठरवलं की आपणच त्या समाजामध्ये पडलेल्या व्यवस्थेचं उत्तर शोधायचं. मग वयाने मोठे झालेला बसव नंतर कुडल संगम येथे गेले. कर्नाटकमध्ये ते पुढील शिक्षण घेण्यासाठी संगमेश गुरुजीच्या सानिध्यामध्ये राहत असताना संगमेश्वराचं अत्यंत निसर्गरम्य तिथलं ठिकाण, 3 नद्यांचा संगम मलप्रभा, घटप्रभा आणि कृष्णा या नद्यांच्या पवित्र स्थानावर वसलेला आत्माचा अभ्यास केला, स्मृतीचा अभ्यास केला, पुराणाचा अभ्यास केला, बायबलचा अभ्यास केला. त्या काळामध्ये जेवढे काही धर्मग्रंथ होते, त्या काळामध्ये समाज व्यवस्थेमध्ये जो काही कायदा चालायचा, सर्व गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर महात्मा बसवांना चिंतनामध्ये पडायला लागले. आता त्यांना संगमेश्वरावर मोठी श्रद्धा होती त्यांची. स्थावर लिंगाची पूजा करत असताना माझा बसव अगदी अक्षरशः तासनतास रममान व्हायचा. पहाटे उठायचा, देवाजवळ जायचा, मनोभावे पूजा करायचा. पण जसं जसं तो मोठा व्हायला लागला, समाजाचं चिंतन करायला लागला, तेव्हा निश्चित बसवाला कळालं की नाही कुठेतरी चुकतंय, समाज व्यवस्थेमध्ये कुठेतरी त्रुटी निर्माण झालेली आहे. आता देवळामध्ये दिसणारा देव माझ्या बसवांना आता माणसात दिसायला लागला आणि बसव मग आता बाहेर यायला लागले. कारण त्या काळामध्ये देवळात जायला स्त्रियांना बंदी होती. त्या काळामध्ये देवळात जायला अनेक शूद्र समजल्या जाणाऱ्या माणसांना बंदी होती. फक्त श्रीमंत लोक देवळात यायचे, भक्तीचा अवडंबर करायचे. तेव्हा माझा बसव म्हणायला लागला की धनिक बांधती देवालय, गरीब मी करू काय? बसवण्णांनी वचनामध्ये सांगितलं, धनिक बांधती देवालय, गरीब मी करू काय? माझा देह हाची देवालय, माझा देह हाची देवालय, पाय माझे खांब,
मस्तक माझं सुवर्ण कलश कुडल संगम देवा. आणि मग आता बसवांना पंचक्रोशीमध्ये जायला लागले, लोकांच्या दुःखामध्ये सामील व्हायला लागले, लोकांचे प्रश्न सोडवायला लागले. आता बहुजन समाजातली लोक त्यांना बसवण्णा असं म्हणायला लागले. बसवचा बसवण्णा झाला. अण्णा हा कन्नड शब्द आहे, तुम्हालाही माहिती आहे. आणि निश्चितच त्याचा मराठीत अर्थ मोठा बंधू असा होतो. म्हणजे मोठ्या बंधूचे जे काम आहे ते काम माझा बसवण्णा करायला लागला. दीनदलितांच्या सुखदुःखामध्ये माझा बसवण्णा जायला लागला. आणि खऱ्या अर्थाने मग तिथं महात्मा बसवण्णाच्या विचाराला एक प्रगल्भता निर्माण झाली. आणि मग आता त्यांना प्राण्यात देव दिसायला लागला, त्यांना झाडात देव दिसायला लागला, नवे नवे त्यांना माणसात देव दिसायला लागला. आणि मग महारोग्यात देव दिसायला लागला. देवाची संकल्पना तिथनं बसवण्णाची बदलली. आणि स्थावर लिंगापेक्षा माझा बसवण्णा आता माणसाच्या हृदयामध्ये देव शोधण्यासाठी निघाला. देव शोधत असताना बसवण्णा एका वचनात असं म्हणतात की देव नेमका कुठे आहे. देवाची संकल्पना बसवण्णाची खूप मोठी आहे. देवाच्या संकल्पनेवर बोलत असताना बसवण्णा म्हणतोय की देव नेमका कुठे आहे. जगदव्यापी आकाशभर त्या पलीकडे विस्तार तुमचा हो. जगदव्यापी आकाशभर त्या पलीकडे विस्तार तुमचा हो. पाताळा पलीकडे चरण तुमचे, पाताळा पलीकडे चरण तुमचे, ब्रह्मांडा पलीकडे किरीट तुमचे, अगम्य अगोचर प्रतिम लिंगय्या कुडल संगम देवा. येवलासा होऊन माझ्या करस्थळी आला किंवा इष्टलिंगाचा विस्कार झाला. महात्मा बसवण्णांना इष्टलिंगाचा विस्कार झाला. देवळातला देव तळ हातावर आणण्याचं महत् कार्य बसवण्णांनी केलं. आणि ज्या माणसांना देवाजवळ जाण्याची भीती वाटायची, नवे नवे समाज व्यवस्थेने जी दारं बंद केली होती, दारं उघडली. आणि 33 कोटी देवांना सुद्धा देवळातनं स्वातंत्र्य देण्याचं काम माझ्या बसवण्णांनी केलं. आणि मग लोकांना शूद्र समजल्या जाणाऱ्या, स्पर्श समजल्या जाणाऱ्या, गावाच्या बाहेर असणाऱ्या माणसांना माणसात घेण्याचं काम बसवेश्वरांनी केलं. हा जर विचार आम्ही घेतला तर 21व्या शतकामध्ये आजही तो विचार आम्हाला पचत नाहीये. यावरून आम्हाला कळतं की महात्मा बसवण्णा किती दूरदृष्टीचे होते. त्यांनी लोकांना इष्टलिंग दीक्षा दिली. लोकांना इष्टलिंग देत असताना ते म्हणायचे याच्यावर विश्वास ठेव, हे समतेचं प्रतीक आहे, हे ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. आता तुला देवाजवळ जायची गरज नाही. अरे वेड्या, देव तर तुझ्या हातात दिला मी, देव तर तुझ्या गळ्यात दिला, देव 24 तास तुझ्या सोबत आहे. फक्त गरज आहे निष्ठा ठेव, विश्वास ठेव, त्या भक्तीने तू पूजा कर. देवप्राप्ती तुला याची देही, याची डोळा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या काळामध्ये मग शरणाने त्याच पद्धतीचा भक्ती मार्ग निश्चितच अवलंबला आणि देवप्राप्ती करून घेतली. अत्यंत आनंदामध्ये जगायला लागले, सुखामध्ये जगायला लागले. अत्यंत दरिद्री किंवा दारिद्र्यामध्ये खितपत पडलेल्या माणसांना चांगले दिवस आले सुखामध्ये जगत असताना. नंतर मात्र नंतरच्या काळामध्ये विश्वास कमी झाला, निष्ठा कमी झाली. आज आमच्यामध्ये इष्टलिंगाबद्दल निष्ठा नाहीये. मी अत्यंत जाणीवपूर्वक आणि जबाबदारीनं बोलतोय. 21व्या शतकामध्ये माझ्या युवकांच्या गळ्यामध्ये मला इष्टलिंग दिसत नाही. अरे ते आमचं धर्म प्रतीक आहे नव्हे, ते तर समतेचं प्रतीक आहे, ते ब्रह्मांडाचं प्रतीक आहे, ते ईश्वराचं प्रतीक आहे. मग या गोष्टीचा विचार जर केला, इष्टलिंगावर जर आम्ही निधन श्रद्धा ठेवली तर आमचे सुद्धा स्वप्न पूर्ण होऊ शकतात. पण आम्ही नको त्या गोष्टीवर निष्ठा ठेवली, नको त्या गोष्टीवर विश्वास ठेवला, परंतु इष्टलिंगावर बसवण्णांनी सांगितला तसा विश्वास आमचा राहिला नाही. विश्वासावरून निष्ठेवरून आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगतो की एका गावामध्ये एक शेतकरी होता. या देशाची अवस्था कशी झाली बघा. नको त्या गोष्टीवर आमचा विश्वास आहे. एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता आणि 2-3 वर्ष झालं पाऊस नाही, दुष्काळ पडलेला होता. त्याला असं वाटलं, त्याने परमेश्वराकडे एक मागणीच केली. तो असं म्हणाला, परमेश्वरा, जेव्हा माझे दिवस चांगले होते, मी सुखात होतो, आनंदात होतो, माझ्याजवळ पैसा होता ना, तेव्हा माझ्या गावामध्ये मी 5 मंदिरं उभा केली आहेत. पण आज 2-3 वर्ष झालं पाऊस नाही. परमेश्वरा, मुलीचं लग्न आहे, मुलाचं शिक्षण आहे, संसार गाडा चालवायचा आहे. माझी तुला विनंती आहे, आज मी अडचणीत आहे, मला किमान तू 5,000ची मदत केली पाहिजे. म्हणून त्यांनी डायरेक्ट पत्रच लिहिलं परमेश्वराला. आणि त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की देव हा स्वर्गात राहतो. आणि मग त्यांनी स्वर्ग असं लिहिलं, आपला पण पत्ता लिहिला, पत्र दिलं टाकून टपालामध्ये. तालुक्याचं पत्र जिल्ह्याला गेलं, जिल्ह्याचं राज्याला आणि राज्याचं गेलं देशाच्या शेवटच्या टोकामध्ये. आणि ते तिथंच पडून राहिलं. 5-10 दिवस झाले. प्रत्येक यायचा पोस्टमॅन ते बघायचं आणि बघायचं, अरे स्वर्गाला स्वर्ग, आणि तो तिथंच ठेवून द्यायचा. पण त्यातलाच एक मानवतावादी पत्र पोस्टमॅन होता. त्यानं ते पत्र घेतलं. घेतल्यानंतर त्याने उघडून बघितलं. त्यामध्ये ती दैनंदिन अवस्था त्या माझ्या शेतकरी बापाने लिहिली होती. त्या बोड्या बाबड्याला कोणीतरी सांगितलं होतं की देव स्वर्गात राहतात. आणि म्हणून त्यांनी स्वर्ग असं लिहिलंय, 5,000ची मदत करा असं तिथं दिलेलं आहे. त्यांनी आपल्या सगळ्या कर्मचाऱ्याला बोलून घेतलं.
कर्मचाऱ्याला बोलून घेऊन सांगितलं, बाबा रे असं असं एका शेतकऱ्याने पत्र लिहिलंय आणि जर आपण त्याला मदत केली नाही ना तर त्याचा देवावरचा विश्वास उडेल आणि देवावरचा विश्वास उडाला तर सगळी व्यवस्था कोलमडून पडेल. मग देवावरचा विश्वास उडता कामा नये. ज्या विश्वासाने त्यांनी देवाला पत्र लिहिलं त्याच विश्वासाने आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी ती विनंती केली. जे काही 7-8 माणसं होती त्या पोस्टामध्ये प्रत्येकाने कोणी 100 रुपये, कोणी 200 रुपये, कोणी 300 रुपये, कोणी 500 रुपये अशा पद्धतीनं मदत केली. 3000 रुपये जमले. 3000 जमा केले. त्या पोस्टाच्या ह्याच्यामध्ये टाकले. ते लिफाफा चिटकीला. शेतकऱ्याचा पत्ता होता त्या ऍड्रेसवर दिला टाकून. हा मात्र शेतकरी इकडे खुश होता. तो सगळ्या गावाने फिरून सांगायचा, मी देवाला पत्र लिहिलंय, माझा देवावर खूप मोठा विश्वास आहे, निश्चित मला देव एक ना एक दिवस मदत करणार. कारण अडचणीच्या काळामध्ये तो मदत करणार म्हणजे करणार. आणि झालं तसंच. 8-10 दिवसानंतर ते पत्र शेतकऱ्याच्या हातामध्ये पडलं. तो आनंद विभोर झाला. त्याने बघितलं, फाळलं सगळं. बघा बघा मी म्हणत होतो ना देव मला मदत करणार. झाली ना मदत. आणि त्याने पटापट पैसे मोजले. पैसे निघाले 3000. जसे 3000 निघाले त्या क्षणी तो म्हणाला, परमेश्वरा मला माहितीये तू 5000 निश्चित पाठवले असणार पण या पोस्टातली माणसं खराब आहेत. त्यांनी 2000 काढून घेतले असणार. म्हणजे आम्ही ज्याला बघितलं नाही अजून, आम्हाला ज्याने अजून साक्षात दिलाच नाही, साक्षात्कार सुद्धा झालाच नाही, अशा नको नको त्या कल्पोकल्पित गोष्टीवर आम्ही 100% विश्वास ठेवला. पण माझा बसवांना म्हणतो, अरे ज्या माणसाच्या हृदयामध्ये देव वास करतो त्या माणसावर तू विश्वास का ठेवत नाहीस? आणि हीच विश्वासार्हता 21व्या शतकामध्ये कुठेतरी कमी झाली. अरे आम्ही सुद्धा लग्नाला जात असताना आमच्या घरी एक छोटंसं कुत्र असतं. त्या कुत्र्याला आम्ही इमानदार म्हटलं. त्या कुत्र्याच्या विश्वासावर आम्ही घर सोडून जातो. पण त्याच घरामध्ये जर 22 वर्षाचा तरुण युवक असेल तर त्या युवकाच्या विश्वासावर आम्ही कधी घर सोडून जात नाही. ही अवस्था आम्हाला बदलायची असेल तर महात्मा बसवांनी दिलेला विश्वास आम्ही समजून घेतला पाहिजे. त्याच पद्धतीनं इष्टलिंगावर जर माझ्या युवकांनी आणि माझ्या समाजातल्या लोकांनी जर 100% विश्वास ठेवला तर निश्चितच आम्हाला देवप्राप्ती होऊ शकते. एवढी ताकद त्या इष्टलिंगामध्ये आहे. आम्ही पहिल्यां समजून घेतलं पाहिजे. महात्मा बसवेश्वर त्यानंतरच्या काळामध्ये मंगळवेढ्याला आले. लग्न झालं. त्यांचे मामा बलदेव मंत्री हे बिज्जळाच्या राज्यामध्ये मंत्री होते. त्यांची मुली गंगांबिका या मुलीसोबत महात्मा बसवण्णाचं लग्न झालं. 3ऱ्या दिवशी म्हणजे हळद अजून सुटली नाही. लिंगायत संस्कृती काय सांगताय, काय कवे कैलास श्रमाला देव समजा. आणि मग 3ऱ्या दिवशी माझा बसवण्णा मामा पुढे म्हणतोय, मामा किती दिवस बसून खायचं? मला बसून खाता येणार नाही, मला ते पचणार नाही, जमणारही नाही, मला नोकरी पाहिजे, मी त्या शोधामध्ये आहे. त्या बसवण्णाला घेऊन गेले मामा आणि मग त्या बिज्जळाच्या राज्यामध्ये ते सगळा प्रकार बघितला आणि तिथं मग स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी 101 होण्याची नोकरी पकडली. आणि नोकरी करत असताना प्रामाणिकपणा असेल, चिकाटी असेल, निष्ठा असेल, सत्य असेल, कामामध्ये वाहून घेण्याची तयारी असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर बिज्जळाचा विश्वास संपादन केला. एके दिवशी मात्र एक विचित्र प्रकार घडला. त्या विचित्र प्रकाराने महात्मा बसवण्णाची बुद्धी किती तल्लक आहे ते तिथल्या जमलेल्या लोकांना पण समजलं. प्रकार थोडासाच होता पण बसवण्णाच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रकार घडला. बिज्जळ राजा काहीतरी खोदकाम करत असताना त्यांना एक ताम्रपट गटलं. काहीतरी त्याच्यावर लिहिलेलं होतं. काय लिहिलं होतं कोणाला कळत नव्हतं. बिज्जळाने पैठक बोलावली अशी. सगळे आले. नारायण भट होते, विष्णू भट होते, मामा होते आणि बसवण्णा पण होते, पेद्दी होते. हे सगळ्यांना बोलवल्यानंतर सांगितलं बिज्जळाने, अशा पद्धतीने एक ताम्रपट आहे, याच्यावर कुठ भाषा आहे, कळत नाहीये काय आहे, कोण वाचतं कोण वाचतं. प्रत्येकाच्याकडे प्रश्न करत असताना सगळे निरुत्तरीय होते. एक मात्र बोट वर झालं. आत्मविश्वास पाहिजे आणि मला वाटतं लिंगायताला आत्मविश्वास देण्याचं काम महात्मा बसवण्णांनी केलेलं आहे. मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है. आपल्या तळहाताच्या रेषेवर नव्हे तर मनगटाच्या शक्तीवर विश्वास असेल तर आमचे युवक सुद्धा आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतात. आणि जर आत्मविश्वास मिळवायचा असेल तर बसवण्णाचं चरित्र आम्हाला वाचणं अत्यंत महत्वाचं आहे. बसवण्णाचा हात वर होता. सगळेजण म्हणायला लागले, अरे काल परवा आलेला हा मुलगा हा काय वाचन करतो? आमचे तर डोके पिकलेले आहेत, आमचे केस पांढरे झालेले आहेत, आम्हाला ते वाचता येत नाही कोणती लिपी आहे. पण बसवण्णांनी प्रयत्न केला. हातामध्ये देण्यात आलं. दिल्यानंतर बघितल्यानंतर लगेच माझा बसवण्णा म्हणाला, ही दडपण कन्नड लिपी आहे.
लगेच दर्पण बसवण्णाच्या हातात देण्यात आलं. दर्पणाच्या साह्याने बसवण्णाने जसं वाचत होते तसं तसं त्यांचा चेहरा खुलत होता, आत्मविश्वास वाढत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद ओसंडून वाहत होता. त्या क्षणी त्यांनी गर्जना केली, महाराज महाराज अत्यंत आनंदाची बातमी आहे. आणि तुमच्या अगोदरचे जे काही राजे होते, राजा विक्रमादित्य परमाणिक यांनी 66 कोटी लक्ष एवढे रुपये या सुवर्ण नाण्याची बचत म्हणून पुरवून ठेवलेले आहेत तुमच्या सिंहासनाच्या खाली. असं म्हणता क्षणी त्या काळातला कोंडी मच्छन्ना जो माझ्या बसवण्णावर खूप जळायचा आणि मग तो म्हणाला, नाही नाही राजा, चुकीचं आहे. तुम्ही बसवण्णाचं ऐकून जर सिंहासनाच्या ठिकाणी खोदकाम केलं तर राजावर मोठं गडांतर येऊ शकतं आणि हे मोठी कूटनीती आहे बसवण्णाची. बसवांना त्या क्षणी म्हणाले, राजा जर त्या खाली जर खोदल्यानंतर जर नाणं भेटलं नाही, सुवर्ण मुद्रा भेटल्या नाहीत तर माझं शिर कलम करा, पण जर मिळालं ना तर या राजाचा आनंदी आनंद होईल, या राजामध्ये निश्चितच आनंदाचा वर्षाव होईल. खोदकाम सुरू झालं. जसं खोदकाम करायला लागले निश्चितच खूप खोल खड्डा जात होता, काही हाताला लागत नव्हतं. निश्चितच मामा बलदेव मात्र चिंतित झाले. एक वेळेस ते कोंडी बच्चनाकडे बघायचे, एक वेळेस बसवण्णाकडे बघायचे, एक वेळेस राजाकडे बघायचे. बिज्जळ सुद्धा आता चिंतित झाला. कोंडी बच्चन्ना मात्र खुश होता, शिक्षा होणार, बसवण्णाला शिक्षा होणार. पण जशी नजर बसवण्णाच्या चेहऱ्यावर गेली, बसवण्णाचा चेहरा मात्र आत्मविश्वासाने अत्यंत पुलकित होता. थोडा सुद्धा भाव त्यांच्यावर नव्हताच नव्हता. चेहरा अत्यंत तेजोमय होता, शांत होता. त्यांना पक्क माहिती होतं त्यांच्या डोक्यावर निश्चितच मोठा विश्वास होता. झालं तसंच. जेवढं लिहिलं होतं तेवढ्या सुवर्णमुद्रा मिळाल्या. त्या राजात आनंदी आनंद झाला आणि कर्णिक पदावर साध्या नोकरीला लागलेला माझा बसवण्णा आपल्या स्वतःच्या मनगटाच्या बळावर आणि बुद्धीच्या चातुर्यावर आणि आपल्या हुशारीच्या बळावर त्या राज्याचे ते मुख्य कोषागार झाले. म्हणजे 21व्या शतकात माझ्या देशाचे पंतप्रधान जर चहा विकत असताना किंवा अत्यंत हलाखीत जीवन जगत असताना देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. 950 वर्षापूर्वी हाच इतिहास माझ्या बसवण्णाने या भारतखंडामध्ये घडवून दाखवलेला आहे. म्हणून 21व्या शतकाची प्रेरणा स्रोत म्हणून माझा बसवण्णा कसा होऊ शकतो याचा हा महत्वाचा दाखला आहे. महात्मा बसवेश्वर आता तिथे काम करत असताना मंगळवेढ्याला ते आता समाज परिवर्तनाचं काम करायला लागले. मला सुद्धा इथं बसलेल्या माझ्या बंधू भगिनींना सांगायचं आहे, मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. माझं जेवढं वय आहे तेवढा तुमचा निश्चितच समाजसेवेचा अनुभव आहे. पण माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की निश्चितच आपण जे कायक करतो त्या कायकाला धरून समाजसेवेचं सुद्धा एक कायक समजून आपण तो भाग केला पाहिजे. ज्याला जे जमतं ते आपण समाजाच्या उद्धारासाठी दिलं पाहिजे. ज्याच्याजवळ पैसा आहे त्यांनी पैसा दिला पाहिजे, ज्याच्याजवळ वेळ आहे त्यांनी वेळ दिला पाहिजे, ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्यांनी ज्ञान दिलं पाहिजे, ज्याच्याजवळ संघटन आहे त्यांनी संघटन दिलं पाहिजे, ज्याच्याजवळ याच्यापैकी काहीच नाही त्यांनी किमान गप्प राहिलं पाहिजे. पण मोठा मुद्दा माझ्या समाजात असा आहे की एखादी चळवळ उभी झाली की काहीच न देणारी वळवळ करणारे माणसं चळवळ मोडीत करण्याचं काम काढत असतात. याचा अनुभव माझ्यापेक्षा मला वाटतं तुम्हाला जास्त आहे. पण माझी विनंती आहे, समाज संघटन करत असताना बाजूला ठेवले पाहिजे. कारण बसवण्णांनी तर 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र केलं, मग आमच्या पोट जाती अजूनही एकत्र का झाल्या नाहीत यावर सुद्धा समाजातल्या मोठ्या माणसांनी विचार करावा, त्यावर चिंतन करावं. आणि 900 पिढ्या उद्ध्वस्त झाल्या, ही 10वी पिढी आमची ज्या पिढीमध्ये मी जगतो आहे ती पिढी तरी किमान उद्ध्वस्त होऊ नये एवढीच विनंती करण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. महात्मा बसवण्णांनी पहिल्यांदा या देशाचा मूलमंत्र सांगितला, ते देशाला गरजून सांगितलंय. अगोदरच्या काळात असं म्हणलं जायचं की जाती ह्या ईश्वर निर्मित आहेत, पण माझ्या बसवण्णांनी ग्रंथप्रमाणे नाकारलो आणि बुद्धीप्रमाणे स्वीकारलो. आणि बुद्धीप्रमाणे स्वीकारल्यानंतर माझा बसवण्णा म्हणतोय सगळ्या समाजातील लोकांना की अरे जाती ईश्वर निर्मित नाहीत, जाती ह्या मानव निर्मित आहेत. पहिल्यांदा मानव निर्मित जाती म्हणण्याचं धाडस 12व्या शतकामध्ये बसवेश्वरांनी केलं आणि ते म्हणतात की जाती निर्माण करण्यामागं इथल्या धर्मव्यवस्थेचं मोठं कटकारस्थान होतं. स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस ब्राह्मण जातीत जन्मला म्हणून तो श्रेष्ठ होऊ शकत नाही, एखादा माणूस शूद्र जातीत जन्मला म्हणून तो कनिष्ठ होऊ शकत नाही. अरे जातीवरून श्रेष्ठत्व काढण्यापेक्षा माणसाच्या गुणावरून त्याचं श्रेष्ठत्व ठरलं पाहिजे. हा जो महत्वाचा बुद्धिप्रामाण्यवाद या जगाला देण्याचं काम 12व्या शतकात बसवण्णांनी केलेलं आहे. आणि म्हणून बुद्धिप्रामाण्यवाद कशाला म्हणायचं हा विचार आम्ही घेतला पाहिजे. त्या संदर्भात त्यांनी एक वचन सांगितलं, ते असं म्हणतात, धोळीचा सूत नाव त्याचे व्यास. आता हे सगळे मोठी मोठी माणसं आहेत, पण ते भोहिणीचा आहे. धोळीचा पोट नाव त्याचे व्यास, मार्कंडे खास मांगिणीचा, मंडुकाची कन्या थोर मंदोदरी जाती की थोरवी काय की जे
बेरडाच्या पोटी अगस्तीचा जन्म, बेरडाच्या पोटी अगस्तीचा जन्म, सांबार उत्तम तो दुर्वास, कोंडीने तो नावी कसप्पे लोहार, जातीचे श्रेष्ठत्व हाची वेणाचार कुडल संगम देवा. आणि म्हणून त्यांनी बुद्धी प्रामाण्यवाद स्वीकारला. हाच बुद्धी प्रामाण्यवाद 19व्या शतकामध्ये निरक्षर असलेल्या संत गाडगेबाबांनी या देशाला देण्याचं मोठं काम केलेलं आहे. आम्ही तर सुशिक्षित आहोत, पण सुशिक्षित असताना खऱ्या अर्थाने मागं निश्चितच सरांनी सांगितलं की सुशिक्षित माणसांनीच खऱ्या अर्थाने धोका दिलेला आहे. बाबासाहेब सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात की मला निरक्षर माणसाची भीती वाटत नाही. या देशाची लोकशाही जर टिकून ठेवायची असेल तर सुशिक्षित माणसाने मात्र चांगलं वागलं पाहिजे, नीतीनं वागलं पाहिजे. आणि मग नेमका तोच विचार गाडगेबाबांनी सुद्धा लोकांना दिला. हे तर माणूस निरक्षर होते, पण बुद्धी प्रामाण्यवाद त्यांनी माझ्या बसवण्णापासून प्रेरणा म्हणून घेतला. त्यातला मी मुद्दाम एक दाखला देणार आहे. कारण आज सुशिक्षित माणसामध्ये सुद्धा बुद्धी प्रामाण्यवाद आहे का नाही हे आपण पडताळून पाहणं गरजेचं आहे. कोणी म्हणतंय म्हणून काही घ्यायचं नसतं. आपल्या सचत विवेकबुद्धीला पटतं का, आपल्या डोक्याला ते रुजतं का, आणि ते खरंच सत्य आहे का हे आम्ही घासलं पाहिजे, ते आम्ही तपासून बघितलं पाहिजे आणि मग ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. आज एखादा करणे येऊन सांगतोय म्हणून स्वीकारायचं नाहीये, पण आमच्या हृदयाला आणि आमच्या बुद्धीला पटत असेल तर त्याचं मात्र आचरण आम्ही 100% केलं पाहिजे. असाच विचार बुद्धी प्रामाण्यवादी मी या संत गाडगेबाबाच्या माध्यमातून सांगतो आहे. संत गाडगेबाबा एकदा नदीच्या किनाऱ्याहून जात असताना तिथं काहीतरी चालू होतं. ते जवळून गेले, उत्सुकता ताणली त्यांची. ते जवळ गेले, जवळ जाऊन तिथल्या माणसाला म्हणायला लागले, बाबा तुम्ही काय करता मला काही कळत नाही, थोडं कोणी सांगेल का? तेव्हा त्यातलाच एक पुरोहित म्हणाला, आम्ही इथं हे मुलगा आहे ना त्याचे वडील मरून 2 वर्षे झालेले आहेत, त्याचे वडील स्वर्गात गेलेले आहेत आणि हे जे कोंडला आहे त्या कोंडल्यामध्ये तांदूळ आहेत, खालून जाळ सुरू आहे, तांदूळ शिजत आहेत, आम्ही मंत्र म्हणत आहोत. आता ते थोड्या वेळाने तांदूळ शिजतील. ते शिजलेले तांदूळ याच्या वडील जे स्वर्गात आहे त्या स्वर्गामध्ये त्याच्या वडिलाचा आत्मा अतृप्त आहे, त्याला भूक लागलेली आहे, मग हे तांदूळ त्याला मिळतील आणि मग काय होईल, त्याचा आत्मा तृप्त होईल. गाडगेबाबा निरक्षर असले तरी बुद्धी प्रामाण्यवादी होते. कितीही समजून सांगलं तरी या भल्या माणसाला पटलं नाही. त्यांना भयान राग आला. जसा राग आला तसं त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही, पण प्रतिक्रिया न देता मात्र ते निश्चितच गेले जवळ. जवळच नदी होती, नदीमध्ये गेले. गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये गेल्यानंतर ते जोरजोराने पाणी मारायला लागले. असं जोरजोराने पाणी मारायला लागले. अर्ध पाणी महाराजाच्या अंगावर आहे, अर्ध पाणी मुलाच्या अंगावर आहे. ती चूल विझून गेली आणि जसं विजली तसं एक पुरोहित उठून ओरडला, अरे वेळा की खोळाले का तू, असं का पाणी मारतोस? तेव्हा ते म्हणाले, मी पाणी मारत नाहीये. पाणी मारत नाहीयेस? मग काय करतोस तू? मी पाणी मारत नाही, मी माझ्या शेतीला पाणी देतोय. शेतीला पाणी देतोस? कुठं आहे तुझी शेती? शेती अमरावती जिल्ह्यात आहे बाप्पा. किती दूर येते? 250-300 किलोमीटर येईल बाप्पा. तेव्हा पुरोहित म्हणतात, अरे 350-250 किलोमीटर तुझी शेती आहे, इथून तू असं पाणी मारल्यानं तुझं पाणी तुझ्या शेतीतल्या ऊसाला, तुझ्या शेतीतल्या हबरीटाला, तुझ्या शेतीतल्या कापसाला जाईल कसं? त्या क्षणी हा निरक्षर गाडगेबाबा या जगाला बुद्धी प्रामाण्यवाद शिकवतो आणि तो म्हणतो, अरे वा, 250 किलोमीटर असलेल्या शेतीला जर असं पाणी मारल्यानं जात नसेल तर तुमचा स्वर्ग कुठे आहे तुम्हालाही नाही माहिती आणि मलाही माहिती नाही. नुसतं मंत्र म्हणल्यानं इथला भात तिथं जातो कसा? निरक्षर माणूस जर या पद्धतीचा विचार करत असेल, एवढा विज्ञानवादी विचार करत असेल, तर मला वाटतं आम्ही तर वेल ग्रॅज्युएट आहोत. मग आम्हालाही विचार करता आला पाहिजे. मी कुठल्याही दांभिक गोष्टीवर टीका करणार नाही, पण जे सत्य आहे ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. माझं तेच खरं म्हणण्याची प्रवृत्ती या देशामध्ये वाढली, पण खरं ते माझं म्हणण्याची प्रवृत्ती आम्हाला बसवण्णापासून शिकावी लागेल. खरं ते माझं म्हणायला शिकायचं असेल तर आम्हाला एवढं मन मोठं लागतं. हो, ते मन आमच्याजवळ नाहीये. आम्ही संकुचित विचारांना जगतो आहोत. हा विचार कुठेतरी संपला पाहिजे. निश्चितच त्यानंतरच्या काळामध्ये बसवण्णा जेव्हा बिजळ हा चक्रवर्ती राजा झाला, तो कल्याणला गेला. कल्याणला गेल्यानंतर माझ्या बसवण्णाला प्रधानमंत्री करण्यात आलं. प्रधानमंत्री बसवण्णा आता निश्चितच मोठ्या समाजामध्ये जायला लागले, समाजाचे प्रश्न सोडवायला लागले. कल्याणमध्ये अनुभव मंडपाची स्थापना झाली. त्याच ठिकाणी आद्य संसद म्हणून आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या अनुभव मंडपाचा गौरव केलेला आहे. मी जाणीवपूर्वक सांगणार आहे की बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणतात की एखादा व्यक्ती, आपण असं म्हणतो की व्यक्ती मरतो, विचार मरत नाही, पण बाबासाहेब नेमकं उलट म्हणतात, व्यक्तीही मरतो, विचारही मरतात. कधीही हा महत्वाचा मुद्दा आहे. बाबासाहेब असं म्हणतात
की एखादा व्यक्ती मरतो आणि त्याचे विचारही मरतात जर त्याचे अनुयायी दुबळे निघाले तर. मग महात्मा बसवेश्वरांचा विचार हा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जायला जर कारणीभूत कोण असेल न जाण्यासाठी तर त्यांचे अनुयायी आहेत. त्यांचे अनुयायी दुबळे निघाले, त्यांचे अनुयायी अपमतलबी निघाले, त्यांचे अनुयायी स्वार्थी निघाले आणि या स्वार्थाच्या पोटामध्ये माझा बसवण्णा एका पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवला. मी तर म्हणेन की नुसतं बसवण्णाच्या हिशाला हे दुःख आलं नाही. या देशाचं सर्वात मोठं दुर्दैव असं आहे की या भारतामध्ये इसवीसन पूर्व काळामध्ये गौतम बुद्ध जन्मास आले, त्यानंतर चक्रधर स्वामी जन्मास आले, त्यानंतर महात्मा बसवण्णा जन्मास आले, त्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय जन्मास आले, त्यानंतर फुले शाहू आंबेडकर हा जो मेळा आहे तो सगळा जन्मास आला. पण आम्ही मात्र आमच्या स्वार्थासाठी, मग तो आर्थिक स्वार्थ असेल, राजकीय स्वार्थ असेल, सांस्कृतिक स्वार्थ असेल, धार्मिक स्वार्थ असेल, सामाजिक स्वार्थ असेल, शैक्षणिक स्वार्थ असेल, या स्वार्थासाठी महापुरुषांच्या वाटण्या केल्या. त्यांना वेगवेगळ्या धर्माच्या, वेगवेगळ्या पंथाच्या, वेगवेगळ्या जातीच्या, वेगवेगळ्या राष्ट्राच्या पिंजऱ्यात बंद केलं. पण मी अत्यंत जबाबदारीने सांगेन की महापुरुषांना कुठलीही जात नसते, महापुरुषाला कुठलाही धर्म नसतो, महापुरुषाला कुठलंही राष्ट्र नसतं. ते सकल मानव जातीच्या कल्याणासाठी या भारतखंडावर नव्हे तर जगामध्ये जन्मास आलेले असतात. पण आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाने महापुरुषांची या विचाराची कत्तल केली. महात्मा बसवण्णाचा विचार जर या देशाला पचला असता किंवा कळाला असता तर निश्चितच इंग्लंड ही लोकशाहीची जननी राहिली नसती. इंग्लंड ही लोकशाहीची जननी का झाली? कारण त्याचं महत्वाचं कारण आहे या देशामध्ये इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. 150 वर्ष राज्य केल्यानंतर या देशामध्ये जे जे महत्वाचे महात्मे होऊन गेले, ज्यांनी समतेची पेरणी केली होती, ते सगळं तत्वज्ञान चोरून घेतलं आणि इंग्लंडमध्ये जाऊन त्याची पेरणी केली आणि जगाला सांगितलं चोरलेलं तत्वज्ञान. आणि सांगत असताना मात्र खोटं बोल पण रेटून बोल ही जी भाषा इंग्रजांनी वापरली आणि सांगितलं आम्ही लोकशाहीची जननी आहोत. आमच्या देशामध्ये समता, बंधुता अत्यंत मागण्या चालता या कायद्यापासून राबवण्यात आली. पण जेव्हा संशोधन झालं की अरे मॅग्ना चार्टा कायदा हा तर 13व्या शतकात जन्मास आला आणि 12व्या शतकात या भारतामध्ये लोकशाहीची जननी म्हणून अनुभव मंडपाचा उल्लेख केला जातो. आणि त्या अनुभव मंडपामध्ये कायदा निर्मितीची प्रक्रिया झाली. एके दिवशी सगळे बसलेले असताना जसं आता सध्याला संसदेमध्ये कायदा निर्माण होतो ना त्या पद्धतीनं 12व्या शतकात माझा बसवण्णा अनुभव मंडपाच्या माध्यमातून कायद्याची निर्मिती करायचा. त्यालाच आम्ही वचन साहित्य असं म्हणतो. आजही 25,000 वचन साहित्य या इंग्लंडमध्ये आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे. ते आमचे पुरावे आहेत. अर्थशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला जबाबदारीने सांगेन की निश्चितच आर्थिक विचारामध्ये सुद्धा महात्मा बसवेश्वरांच्या विचाराचा जर अंतर्भाव झाला तरी सुद्धा माझा देश आर्थिक महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही. लोकशाहीचे मूल्य पाहत असताना भारत हा लोकशाहीची जननी आहे आणि लोकशाहीचा संस्थापक निश्चितच महात्मा बसवण्णा आहे. हे आम्ही ठामपणे सांगण्यासाठी जगाच्या समोर गेलं पाहिजे तशी पुरावे आमच्याकडे आहेत. आज संविधानाची सुरुवात होते आम्ही भारतीय लोक. घटनाकारांनी असं कधी म्हटलं नाही की आम्ही हिंदू लोक, आम्ही लिंगायत लोक, आम्ही फारसी लोक, आम्ही ख्रिश्चन लोक, आम्ही बौद्ध लोक. अजिबात नाही. कारण त्यांना या देशामध्ये समता प्रस्थापित करायची होती आणि जर समता प्रस्थापित करायची असेल तर निश्चितच आम्ही हा शब्द वापरता आला पाहिजे. पण आम्ही भारतीय लोक आणि मला वाटतं हेच तत्वज्ञान 12व्या शतकामध्ये माझ्या बसवण्णांनी वचनामध्ये सांगितलं. त्यांनी सुद्धा आपल्या अनुभव मंडपामध्ये सांगितलं हा कुणाचा, हा कुणाचा, हा कुणाचा असे नका म्हणू. हा कुणा जातीचा आहे, हा कुणा पंथाचा आहे, हा कुणा धर्माचा आहे असं नका म्हणू. हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा असेच म्हणवी देवा. हे कुडल संगम देवा सर्वांना तुझ्या घरचा पुत्र म्हणव. इथं आम्हाला संविधानाच्या मूल्याची तरतूद दिसत नाही का? आम्ही भारतीय लोक अवघे विश्वाची माझे घर हे समतेचं तत्वज्ञान बसवण्णाच्या विचारामध्ये नव्हे तर पानामध्ये आम्हाला भरलेलं दिसतं. महात्मा बसवण्णांनी अशा पद्धतीची विचार पेरणी केली. त्या काळामध्ये त्यांनी चोरांचं हृदय परिवर्तन केलं. अरे ज्यावेळेस ॲडम स्मिथचा जन्मच झाला नव्हता. ॲडम स्मिथ हा अर्थशास्त्राचा जनक. अरे हा तर 18व्या शतकातला. त्याने आपल्या राष्ट्राची संपत्ती यामध्ये अर्थशास्त्राची व्याख्या काय केली? व्याख्या सोपीच केली. जे शास्त्र संपत्तीचा अभ्यास करतं त्याला अर्थशास्त्र म्हणा. आणि अशा माणसाला आम्ही जगाचा अर्थशास्त्राचा जनक म्हणून त्याचा गौरव केला. त्याच्यानंतर रिकार्डो सारखा अर्थशास्त्रज्ञ म्हणतो अमर्याद गरजा मर्यादित साधने परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. यांनाही आम्ही अर्थशास्त्रज्ञ म्हणून नवाजलो. जगाने त्याला डोक्यावर घेतलं, डोक्यात घेतलं. पण माझ्या बसवण्णांनी त्याच्या अगोदर 500 वर्षापूर्वी या देशामध्ये सांगितलं की अर्थशास्त्र कुणाला म्हणायचं? गायकाच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करा,
कायकाच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करा, दासोहाच्या माध्यमातून दीनदलित आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत संपत्तीचं वितरण करा आणि आर्थिक समता प्रस्थापित करणाऱ्या शास्त्राला अर्थशास्त्र म्हणा. अर्थशास्त्राची एवढी सरळ सरळ व्याख्या 12व्या शतकामध्ये बसवांनी केली आणि हे जगाच्या डोक्यात का गेलं नाही? मग त्याचं पुन्हा एक कारण आहे, तुझा आहे तुझ पाशी तरी तू जागा चुकलाशी. या देशामध्ये भारतीय संस्कृती श्रेष्ठ म्हणत असताना श्रेष्ठ काय ते लपून ठेवण्यात आलं आणि कनिष्ठलाच आम्ही डोक्यावर घेऊन नाचायला लागलो, माझी संस्कृती लई श्रेष्ठ आहे. अजिबात नाही. याचा विचार करून महापुरुषांचा विचार आम्ही कुठेतरी जाती धर्माच्या पंथाच्या बाजूला विचार केला पाहिजे. हा धर्माचा माणूस आहे, हा या जातीचा माणूस म्हणून अभ्यास जर केला ना तर महापुरुषांचं उणेपणच आम्हाला दिसेल. महापुरुषांना कुठली जात नाही ते लेबल न लावता अभ्यास करा, मग या देशातली संस्कृती किती श्रेष्ठ आहे, आम्ही सुद्धा जगावर राज्य करू शकतो हे तत्वज्ञान या भारताच्या भूमीमध्ये लपलेलं आहे हे आम्हाला कळू शकतो. महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये चोरांचं हृदय परिवर्तन केलं. महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये दरोडेखोरांचं हृदय परिवर्तन केलं. महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या 12,000 महिलांना समाजामध्ये आणलं, त्यांना शरणी केलं. सुरभे नावाची जी वेश्या होती तिचे आज वचन साहित्य आम्हाला सापडतं. अरे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दर्जा 12व्या शतकामध्ये स्त्रियांना देण्याचं महत्कार्य बसवांनी केलेलं आहे. स्त्रियांना धार्मिक पूजेचं स्वातंत्र्य 12व्या शतकामध्येच मिळालं. लेखन स्वातंत्र्य 12व्या शतकात मिळालं. इंग्लंडची लोकशाही म्हणतात ना, त्या लोकशाहीमध्ये स्त्रियांना 300 वर्ष संघर्ष करावा लागला तेव्हा मतदानाचा अधिकार मिळाला. पण 12व्या शतकात माझा बसवांना होऊन गेला. त्याची प्रेरणा घेऊन संविधानकर्त्यांनी निश्चितच 3 घंटे सुद्धा संघर्ष होऊ दिला नाही. या देशामध्ये स्त्रियांना लगेच मतदानाचा अधिकार मिळाला. ही महापुरुषांची पेरणी आहे, या महापुरुषांची एक एक संकल्प आहे. आम्ही तोडण्याचं काम नाही केलं पाहिजे, आम्ही जोडण्याचं काम केलं की मग तथागत गौतम बुद्धापासून ते अक्षरशः बाबासाहेबांपर्यंत माणसं कसे एकाच लाईन मध्ये तेजोमय दिसतात हे आम्हाला कळू शकतं. पण आम्हाला कळून झालाय, आम्हाला वाईट विचारचा कळून झालाय, आम्हाला जातीयतेचा कळून झालाय, आम्हाला धार्मिकतेचा कळून झालाय, आम्हाला धर्माभिमानाचा कळून झालाय आणि त्यामुळं आमच्या विचाराप्रमाणे जग दिसतं. एखाद्या कळून झालेल्या व्यक्तीला विचारा बाबा जग कसं दिसतं, ते लगेच म्हणतं पिवळं दिसतं. नाही रे पिवळं दिसतं, जग पिवळं दिसत नाही, तुझ्या डोळ्याला कळून झाला म्हणून जग पिवळं दिसतंय. ते डोळे आम्ही काढून टाकले पाहिजे. त्या डोळ्यांनी खरं म्हणजे तिथं मोठा सत्यानाश केला माझ्या महापुरुषांच्या विचाराचा. महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये चोरांचं हृदय परिवर्तन केलं. कंधारमध्ये उर्लिंगदेव नावाचे त्यांचे शरण राहायचे, अनुभव मंडपाचे ते सदस्य होते आणि उर्लिंगदेव तिथल्या सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र करायचे आणि सांगायचे बाबा कल्याणमध्ये असं असं महात्मा बसवांना काम करत आहेत, समतेचं काम करत आहेत, ते देव असं तुमच्या हातात देतात आणि मग देवळात जायची गरज नाही तुम्हाला, मनाभावे भक्ती करा, त्या देवावर श्रद्धा ठेवा, देव तुम्हाला प्राप्ती होईल. सगळ्या जातीच्या लोकांना वाटायचं असं आहे म्हणजे आम्हाला पण देव प्रसन्न होऊ शकतो, आम्हाला पण देवाची भक्ती करता येते, आम्हाला पण माणूस म्हणून जगता येतं. या प्रश्नाने त्यांचं कहो माजायचं, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळायचं आणि त्यांच्या घरामध्ये इष्टलिंग बांधल्या जायचं आणि तो माणूस लिंगायत व्हायचा. म्हणून कुंभार लिंगायत झाला, गवडी लिंगायत झाला, चांभार लिंगायत झाला, ब्राह्मण लिंगायत झाला, वाणी लिंगायत झाला. हे सगळे माणसं लिंगायत या चळवळीखाली आले. चळवळ अशी मजबूत झाली. नांदेडमध्ये सुरैया नावाचा सावकार होता, त्या सावकाराच्या पण लक्षात आलं. मग त्यांनी सगळ्या जातीच्या लोकांना नांदेडमध्ये जमा केलं, मोठा मेळावा घेतला आणि असं सांगितलं तुम्ही सगळे या दिवशी या, मी हे उर्लिंगदेव आहेत ना इष्टलिंग दीक्षा देतात त्यांना मी भादरपुऱ्यावरनं बोलून आणतो. मग त्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं. उर्लिंग देव हा नांदेडला यायला निघाला. पण जसं उर्लिंग देवापर्यंत ही बातमी गेली ना तशीच एक बातमी गेली. त्याच काळात त्याच परिसरात अत्यंत चपळ असा जो कोणाला गटणार नाही असा चोर उर्लिंग देव, उर्लिंग पेद्दी, तो चोर होता. त्याला पण कळालं की अरे उर्लिंग पेद्दी नांदेडला जात आहेत. सुरैया अत्यंत श्रीमंत माणूस आहे, इष्टलिंग दीक्षा देताना माणसं खूप जमणार आहेत, गर्दी पण होणार आहे, म्हणजे याच संधीचा फायदा घेऊन आपण सुरैयाचं घर फोडू शकतो. दोघेही निघाले नांदेडला, पण कळालं नाही ना मार्ग वेगवेगळे आहेत. आणि उर्लिंगदेव घरी गेले. सगळी माणसं जमली होती, सगळ्या जातीची लोक जमली होती, सगळ्यांना इष्टलिंग दीक्षा दिली आणि ते उपदेश करायला लागले. त्याच्यापूर्वी हा उर्लिंग पेद्दी जो चोर होता ना तो आड्यावर जाऊन बसला होता लपून. त्याला संधीचा फायदा घ्यायचा होता आणि घर सगळं लुटून घेऊन जायचं होतं. चोरांचं हृदय परिवर्तन करण्याची ताकद बसवण्याच्या विचारात आहे. तो उर्लिंग देव त्या सगळ्या जमलेल्या लोकांना हित उपदेश करायला लागले, गुरुच्या वाणीने उपदेश करायला लागले. ते म्हणायला लागले की अरे बाबांनो
जात ही ईश्वर निर्मित नाही. माझ्या बसवण्णांनी सांगितलंय की जात ही मानव निर्मित आहे. ईश्वराने माणूस निर्माण करताना कोणताच भेद केला नाही. ईश्वराने प्राणी निर्माण करताना भेद केला बाबांनो. ईश्वरांनी पक्षी निर्माण करताना भेद केला. पण माणूस असा एकमेव प्राणी आहे तो निर्माण करताना निर्माण करता ईश्वराने कोणताही भेद केला नाही. त्या संदर्भातलं बसवण्णाचं वचन ते लोकांना सांगायला लागले. ते असं म्हणायला लागले, जर नदीच्या पात्राच्या चिखलात जर पक्ष्यांच्या पावलाची ठसे म्हटली तर आम्हाला ओळखता येतं की ते कोणत्या जातीच्या पक्ष्याच्या पावलाचा ठसा आहे. पुढे जाऊन उर्लिंगदेव म्हणायला लागले की त्याच नदीच्या पात्राच्या चिखलात जर आम्हाला प्राण्याच्या पावलाची ठसे म्हटली तर आम्हाला ओळखता येतं की ते कोणत्या जातीच्या प्राण्याच्या पावलाचा ठसा आहे. ते वाघाचा आहे का, ते सिंहाचा आहे का, ते कुत्र्याचा आहे का, ते बैलाचा आहे का, ओळखता येतं. पण त्याच नदीच्या पात्राच्या चिखलात जर माणसाच्या पावलाची ठसे म्हटली तर आम्हाला ओळखता येतं का ते कोणत्या जातीच्या माणसाच्या पावलाचा ठसा आहे. आम्हाला ओळखता येतं ते वाणी जातीच्या माणसाच्या पावलाचा कसा आहे, ते कुंभार जातीच्या, सोनार जातीच्या ओळखताच येत नाही. आणि मग उर्लिंगदेव सगळ्या लोकांना म्हणायला लागले, ओळखता येतं बाबांनो, ते फक्त मानव जातीच्या माणसाच्या पावलाचा ठसा आहे आणि त्याची जात फक्त मानव आहे, त्याचा धर्म मानवता आहे. म्हणजे पहिल्यांदा या देशाला मानवता शिकवण्याचं तत्वज्ञान माझ्या बसवण्णांनी दिलं. हे सगळा विचार त्या चोर उर्लिंग पेद्दीने वरून ऐकला. विचार परिवर्तन झालं, मन परिवर्तन झालं, हृदय परिवर्तन झालं. चोरी नाही केली त्या माणसाने. सरळ तो घरी निघून आला. दुसऱ्या दिवशी दिवस उजाडण्याची वाट पाहिला. सूर्योदय झाला तसं आपल्या पत्नीला घेऊन तो मठामध्ये गेला आणि उर्लिंग देवांना सांगितलं, संध्याकाळचा सगळा प्रसंग सांगितला. म्हणलं देवा आम्हाला दीक्षा पाहिजे. आणि जशी दीक्षा देत असताना पुन्हा गुरुपदेश झाला. पुन्हा माझ्या बसवण्णाचं वचन त्यांनी सांगितलं. ते असं म्हणाले की देवाची भक्ती करत असताना काय करायचं माहिती आहे तुला. तो म्हणला हो, अभिषेक करायचा, उपवास करायचे, तपास करायचे, व्रतवैकल्य करायचे, पोथ्या वाचायच्या, खूप काही करतात लोक. मग मला पण तेच करावं लागेल. अजिबात नाही. माझ्या बसवण्णाचा देव तसा नाहीये. तुला जर देवाची भक्ती करायची असेल, तुला देवाला प्रसन्न करून घ्यायचं असेल, नको करू चोरी, नको करू हत्या, नको करू क्रोध, नको बोलू मिथ्या, नको करू चोरी, नको करू हत्या, नको करू क्रोध, नको बोलू मिथ्या, नको मारू आत्मप्रौढी, नको मारू आत्मपुषारकी, नको करू गर्व, नको करू उलट हेटाणे. हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी, हीच आमच्या कुडल संगम देवाचं प्रसन्न करण्याची रीत पहा. देवाला प्रसन्न करण्यासाठी तुला उपवास करायची गरज नाही पठ्या. तुला कुठं तीर्थयात्रेला जायची गरज नाही. तू फक्त नीतीने वाग, तू फक्त सत्याच्या मार्गाने जा, तू नीतिमत्तेने वाग, माणसाला माणूस म्हणून जवळ कर. निश्चितच तुला देवप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा सरळ, एवढा विवेकी, एवढा विज्ञानवादी, एवढा सोपा लिंगायत धर्म आज नेमकं कोण्या कडवा नेऊन ठेवला. याच्यावर जर चिंतन केलं की निश्चितच समाजामध्ये जगणाऱ्या आणि लिंगायत म्हणून स्वाभिमान आणि अभिमान असणाऱ्या माणसाला झोप येणार नाही. एवढी विकृती या धर्मामध्ये आणण्याचं काम निश्चितच होता कामा नये. पण झालंय हे मला सत्य, कटू सत्य बोलतो. मी आरोप करतोय इथल्या, कारण मी त्या समाजाचा घटक आहे. मी या समाजाचा एक युवक म्हणून सांगतोय की आज आमची काय स्वप्न आहे. विश्वधर्म असलेला माझा धर्म आज कोण्या अडगळीमध्ये जाऊन पडला. अरे या देशावर जेव्हा स्वातंत्र्य नव्हतं तेव्हा आम्हाला स्वतंत्र धर्माचा अधिकार होता, आमचा दर्जा स्वातंत्र्यता होता. पण या देशाला स्वातंत्र्य मिळून मात्र आम्ही धार्मिक पारतंत्र्यात गेलो, आम्ही धार्मिक गुलामीमध्ये वागायला लागलो. ही मोठी खंत निश्चितच समाज बांधवाच्या पुढे एक युवक म्हणून मी मांडतो आहे. महात्मा बसवण्णांनी त्या काळामध्ये चोराचं हृदय परिवर्तन केलं, दारुड्यांचं हृदय परिवर्तन केलं, वाईट प्रवृत्तीच्या लोकांचं हृदय परिवर्तन केलं. नुसतं सोकणही हृदय परिवर्तन करणं. एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला तुम्ही जाऊन म्हणा की अरे बाबा दारू पिणं वाईट असतं, तो असं काही तुम्हाला पकवतो, असं काही तुम्हाला बोलतो, कधी कधी वाटतं आपणही 2 गोट घ्यावं. म्हणजे तेच आपलं हृदय परिवर्तन करण्याची शक्यता दाग असते. ताकद पाहिजे विचारामध्ये. ती ताकद होती बसवण्णाच्या विचारामध्ये, तो आत्मविश्वास होता माझ्या बसवण्णाच्या विचारामध्ये. म्हणून तो विचार बदलायचा असेल तर आम्हाला महात्मा बसवण्णाचा विचार 21व्या शतकामध्ये नवे जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत प्रेरणादायी ठरू शकतो. एवढा महत्वाचा आणि एवढा विज्ञानवादी विचार 12व्या शतकामध्ये सांगितला आहे बसवण्णांनी. महात्मा बसवेश्वरांचा विवेकवाद मला समजून सांगायचा आहे. आमची काय संस्कृती आहे. महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं, शरणाचे आगमन आम्हास प्राणाहून प्रिय. शरण म्हणजे सर्वसामान्य माणसं.
शरण म्हणजे या देशातले पीडित दलित ज्यांना खऱ्या अर्थाने माणसासारखी वागणूक नव्हती, त्यांचं जर आगमन आमच्या घरामध्ये झालं तर आमच्या प्राणाहून प्रिय त्यांचं आम्ही स्वागत केलं पाहिजे, त्यांचं आदरातिथ्य केलं पाहिजे. कुठे गेली माझी मग देशाची सर्वश्रेष्ठ संस्कृती? कालांतराने आम्ही महापुरुषांच्या वाटण्या केल्या. शरणांचे आगमन आम्हाला प्राणाहून प्रिय बदललं. घरावर आधी लोक लिहायचे, ते बंद केले. नवीन लोकांनी घर बांधले, त्या घरावर लिहिले अतिथी देवो भव. बरं होतं, म्हणजे अतिथी आले की त्यांना देवासारखी सेवा करा, तेही एखाद्या वेळेस बरंच होतं. पण पुन्हा आम्ही अजून आमच्या महापुरुषांच्या वाटण्या केल्या, त्यांच्या विचाराच्या वाटण्या केल्या, त्याची मोडतोड केली, त्यामध्ये नको त्या गोष्टी घुसवल्या. अतिथी देवो भव सुद्धा उडून गेलं. मग आमच्या लोकांनी घरं बांधली, त्या घरावर लिहिण्यात आलं शुभ आणि लाभ, म्हणजे शुभही होऊ दे माझंच, लाभही होऊ दे माझंच. मला वाटतं तेही बरंच होतं. एखाद्या वेळेस माझं तरी म्हणाले बरं आहे बाबा, त्याचं तरी झालं तर बखल झालं. पण नंतर पुन्हा आमच्या बांधवांनी घरं बांधली आणि पुन्हा महापुरुषांच्या वाटण्या केल्या आणि मग घरावर शुभ लाभ लिहिलं नाही. अतिथी देवो भव तर तेव्हाच उडून गेलं होतं. चरणांचे आगमन आम्हाला प्राणाहून प्रिय हे तर आम्हाला कधी पचलंच नाही. मग आम्ही त्या फाटकावरच लिहिलं कुत्र्यापासून सावधान. मला कधी कधी प्रश्न पडते, त्या घरामध्ये कोण राहतं? मग जर घरात माणसं असतील तर फाटकावर लिहायची काय गरज आहे कुत्र्यापासून सावधान? हे बरंच आहे. किमान प्राण्याला तरी आम्ही समोर केलंय. त्यानंतर मी अत्यंत गंभीरपणे आणि चिंतनीय मी तुमच्या समोर मांडणार आहे. कदाचित ते असत्य ठरावं, कदाचित ते होऊ नये, कदाचित ते घडू नये. मला ते घडू द्यायचं नाहीये आणि निश्चितच तुमच्या आशीर्वादाने या गोष्टी घडू शकतात. तुम्ही चिंतन मनन आणि सगळ्या समाजाने आकलन केलं, महापुरुषांना डोक्यात घेतलं, तर याच्यानंतर फाटकावर काय देतील ते आम्ही टाळू शकतो. हे टाळण्यासाठीच महापुरुषांचा विचार प्रेरणादायी ठरू शकतो. हे टाळायचं असेल, यानंतर जर आम्ही महात्मा बसवण्णाचा विचार आमच्या हृदयात आणि डोक्यात घेतला नाही आणि त्यांचा फोटो फक्त डोक्यावर घेऊन नाचायला लागलो, तर येणारी आमची लेकरं घरं मोठी मोठी बांधतील, 10, 15, 20 मजली घर बांधतील आणि निश्चितच त्या घराच्या फाटक्यावरच